रेशन कार्डवर 9,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्र्यांनी केली सगळ्यात मोठी घोषणा. 5 मिनिटापूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाचा GR देखील आलाय. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार. हा GR तुम्ही पाहू शकता. राज्यातील आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुश खबर आलेली आहे. कारण की आता रेशन कार्डवर थेट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. फक्त एक छोटासा अर्ज करायचा आणि 2 दिवसात तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर या GR मध्ये सांगितलेल्या 4 नियमात बसत असाल तर तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेस एक घोषणा केली होती, पण त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. आता हे जे 9,000 रुपयाचं अनुदान आहे ते सगळ्या लोकांना मिळणार नाहीये. फक्त जे रेशन कार्ड धारक या 4 नियमात बसतील आणि ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्र असतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. लक्षात घ्या, या बातमीला हलक्यात घेऊ नका. कारण की योजना ही भरपूर आधी घोषणा झाली होती, आता सुरू झाली. त्यामुळे ताबडतोब जे लोक अर्ज भरतील त्यांना हे पैसे आता मिळणार आहे. फक्त यासाठीची विशेष पात्रता काय आहे, कोणती कागदपत्र आणायची आहेत, कोणते 4 नवे नियम याच्यासाठी लावण्यात आलेले आहे, कोणत्या बँकेचं खातं याच्यासाठी लागणार आहे, अर्ज कुठून आणायचा, कुठे भरायचा, सगळी सविस्तर माहिती सांगतोय. मुद्दा लक्षात घ्या, 9,000 रुपयाचा विषय आहे आणि हे 9,000 रुपये दर वर्षाला तुम्हाला मिळणार आहे. आणि अजून हे सरकार कमीत कमी 2 ते 3 वर्ष आहे, म्हणजे जवळपास 27 ते 30,000 रुपयाचा प्रश्न आहे. त्यामुळे अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला अक्षरशः तुमचं फक्त 9,000चं नाही तर 30,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला हे कदाचित खोटं वाटेल, पण रेशन कार्डवर जे पैशाचं वाटप आहे ते पूर्वीपासून सुरू झालेलं होतं. बऱ्याचशा लोकांनी याचा गुपचूप लाभ घेतला, कुणालाच काही सांगितलं नाही. त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी दिली आहे. आता याची मुदत फक्त 2-3 दिवसाचीच ठेवली. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण की व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी अर्जाची पद्धत कशी आहे, कोण कोण पात्र आहेत, पैसे कशा पद्धतीनं खात्यावर येणार आहेत, सगळ्यात महत्त्वाचा तुमचा भरोसा बसण्यासाठी आत्तापर्यंत किती लोकांना पैसे आलेत त्याची यादी देखील सविस्तर तुम्हाला दाखवणार आहेत. आता पहा, सरकारने नवीन GR काढलाय आणि ज्यावेळेस GR येतो तेव्हा योजना 100% खरी असते आणि त्या GR मधून आपण माहिती देतोय. त्यामुळे ही माहिती पूर्णतः अधिकृत आहे. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 तर मिळणारच आहेत, पण फक्त 9,000 नाही तर यासोबत आणखी एक बोनस गिफ्ट देखील मिळणार आहे. लक्षात घ्या, आता कालपर्यंत फक्त चर्चा होती, पण GR आल्यामुळे आता हे सगळं फिक्स झालं. राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांचा आता थेट फायदा होणार. यासाठी फक्त तुम्हाला एक अर्ज करायचा, जो अर्ज तुम्ही स्वतः देखील सहज करू शकता. अर्ज नीट भरून दिला की पुढील काही दिवसाच्या आताच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. आता पहा, राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने आदेश लागू केले. त्याची जी यादी आहे ती यादी देखील तुम्हाला दाखवण्यात येणार. अन्न व नागरी पुरवठा हा जो विभाग असतो याच्या अंतर्गत रेशनवर धान्य वाटलं जातं आणि या विभागाचा GR आला म्हणजे हे खरं आहे. आता पहा, रेशन कार्ड असलेल्या प्रत्येकाला पैसे मिळणार आहे. ही संपूर्ण सविस्तर माहिती नीट समजून घ्या. सगळ्यात आधी कागदपत्रांच्या अटी काय आहेत, सरकारचा GR काय सांगतो, अर्ज कुठून आणायचा, कुठे भरायचा, कशा पद्धतीने हे सगळं करायचं, कोणत्या चुका करायच्या नाही. कारण की एक जरी चूक जरी झाली तर हे पैसे मिळणार नाही. लक्षात घ्या, 27 ते 30,000 रुपयाचा प्रश्न आहे. पाहता, केंद्र सरकारनं पिवळं, केशरी आणि पांढरं रेशन कार्ड अशा पद्धतीचे जे रेशन कार्ड धारक आहेत यांच्यासाठी एक विशेष योजना लागू केली. त्या सूचनेचं त्यांच्या सांगितलेलं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला पैसे मिळतील. आता पहा, महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा GR आलाय, जो राज्य सरकारनं आत्ता जाहीर केलाय. आता त्या GR मध्ये सांगितल्यानुसार तुम्हाला 9,000 रुपये मिळवण्यासाठी एक काम करायचं आहे. आता अगदी मनापासून ऐका, कारण की अतिशय महत्त्वाच्या माहितीला आता आपण सुरुवात करतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किती पैसे मिळणार. पहिला प्रश्न, किती पैसे मिळणार, तर 9,000 रुपये मिळणार आहेत. आता 9,000 हे तसेच्या तसे मिळतील का, आपोआप मिळतील का, तर नाही. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्या अर्जाला कागदपत्रे जोडून द्यावं लागतील आणि हे सगळ्यांना मिळणार का, तर नाही मिळणार. 4 नियम घातले, 4 अटी आहेत. त्या अटीत तुम्ही बसले तरच पैसे मिळणार. पहा, जवळपास 3 वर्षाचे 9,27,000 रुपयाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता इथून पुढची माहिती लक्षपूर्वक ऐका. 36 जिल्ह्यातील गोरगरीब जनता जी आहे, जे रेशन कार्ड धारक आहे, त्यांना एक मदत दिली जाणार. आता त्याचे 5 पात्रतेचे नियम नीट ऐका. या अटीत तुम्ही जर बसलात तरच तुमचं यादीत नाव येणार. आणि हा व्हिडिओ त्यामुळे लक्षपूर्वक पहा. तुमचं नाव यादीत कसं घालायचं
तुम्ही अपात्र जरी असले तरी पात्र कसं व्हायचं याची देखील टिप्स व्हिडिओमध्ये सांगतोय. आता लक्षपूर्वक ऐका. अनेक दिवसापासून एक निर्णय प्रलंबित होता. राज्य सरकारनं खरं तर 2024 मध्ये त्याची घोषणा केली होती आणि त्यावेळेस काही लोकांना लाभ देखील दिला होता, पण बऱ्याचशा जणांनी अर्ज भरले नव्हते आणि म्हणून पुन्हा एकदा ही लिंक चालू करण्यात आली. आता पहा, याच्यामध्ये एक पहिली महत्त्वाची अट काय आहे. 4 अटी आहेत, त्यातली पहिली अट, आता याच्यासाठी सगळे रेशन कार्ड चालणार नाहीये. 3 कलरचे रेशन कार्ड आहे. पिवळे केशरी रेशन कार्ड, केशरी कलरचं रेशन कार्ड आणि पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड. तर याच्यामध्ये पिवळे आणि केशरी या 2 रेशन कार्डांनाच पैसे देणार आहे. ही झाली पहिली अट. आता दुसरी नीट समजून घ्या. आता पिवळं आणि केशरी आहे म्हणून लगेच खुश होऊ नका, कारण की पुढे एक दुसरी अट दिली आहे. ती दुसरी अट आहे कुटुंबाची. आता पहा, कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 3 लाख रुपयापेक्षा कमी असावं. आता इथे मुद्दा लक्षात घ्या. 3 लाख रुपये म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न. मग आता कुटुंब म्हणजे काय की एका घरात राहणारे जेवढे काही सदस्य आहे, जे कुठून पैसे कमवत असतील, तर त्यांच्या सगळ्या पैशांची टोटल बेरीज ही 3 लाखाच्या आत एका वर्षामध्ये असावी. आता लक्षात घ्या, 3 लाख रुपये म्हणजे खूप छोटीशी रक्कम आहे. साधारणपणे 20 ते 25 हजार रुपये जरी महिना एखाद्या घरात येत असेल तर आरामात तो 3 लाखाच्या वर जातो. पण आता हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक कागदपत्र लागणार आहे. ते कागदपत्र काय, जरी तुमचं उत्पन्न 3 लाखाच्या वर असलं तरी कसा लाभ घ्यायचा पुढे लगेच सांगतो. आता पहा, यासाठी 4 ते 5 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. 2026 सालासाठी ही योजना त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं सुरू झालेली आहे. आता अर्ज कसा भरायचा, आता लक्षपूर्वक ऐका. हा अर्ज जो आहे तर हा तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे. महाराष्ट्र सरकारचे अनेक अर्ज ऑनलाईन असतात, पण हा अर्ज ऑफलाईन ठेवलेला आहे. ऑफलाईन म्हणजे काय की एक अर्ज घ्यायचा, तो पेनाने लिहायचा, त्याला कागदपत्र जोडायचे आणि देऊन जमा करून यायचा. अशा पद्धतीने हे करायचं. आता पहा, कागदपत्र कोणती लागणार, या अर्जाला झेरॉक्स कोणत्या जोडायच्या, ही महत्त्वाची माहिती. आता पहा, पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांना जर लाभ हवा असेल तर सगळ्यात महत्त्वाची अट होती साधारणपणे पिवळे आणि केशरी. दुसरी अट होती उत्पन्न 3 लाखाच्या आत. तिसरी अट, आता तिसरी अट म्हणजे कुणी सरकारी नोकरीला नसावा. म्हणजे तुमचा एखादा मुलगा पोलीस आहे किंवा सैन्यात कुणीतरी भरती झालेला आहे, कुणी एस टी महामंडळात काम करते, कुणी नगरपालिकेत, कुणी ग्रामपंचायत, सरकारी नोकरीवर किंवा महामंडळात कुठेही तो कामाला नसावा. ही साधारणपणे तिसरी अट. चौथी अट, तुम्हाला रेशन कार्डवर पैसे हवे असतील तर तुमच्या घरात कुठलाही वृद्ध व्यक्ती हा पेन्शन घेणारा नसावा. सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजे उदाहरणार्थ सेनेतून रिटायर झाला घेतोय, पोलिसातून रिटायर झाला, झेडपीच्या कुठून तरी रिटायर झाला, अशा पद्धतीनं रिटायरमेंट नंतरची लोक नसावीत. त्यानंतर पुढची अट जमिनीची आहे. आता पहा, जर तुमच्याकडे जमीन असेल आणि तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे किंवा 2 हेक्टरपेक्षा तुमची जी जमीन आहे ती कमी असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या 4-5 अटी झाल्या. आता कागदपत्र पाहूयात. पहिलं कागदपत्र आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला कितीचा असावा, सरकारी नियमानुसार ज्या माणसाकडे पिवळं रेशन कार्ड आहे तर त्याचं उत्पन्न 15,000 रुपयाच्या आतमध्ये आहे असं गृहीत धरलेलं असतं, आणि ज्याच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांचं उत्पन्न कुटुंबाचं 1 लाखाच्या आत आहे असं तुम्हाला सांगितलेलं असतं. मग आता या थोड्याशा जुन्या अटी आहेत, तर तुम्ही या अटीनुसार तुमचा उत्पन्नाचा दाखला तेवढा काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचा 7/12 उतारा लागेल. तिसरी गोष्ट तुमचं बँकेचं पासबुक, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स. मग तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये याचं खातं त्या ठिकाणी असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की रेशन कार्डवर पैसे कुठे येणार, तर हे फक्त 14 जिल्ह्यामध्ये येणार आहे, ज्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, त्यानंतर नांदेड, त्यानंतर लातूर, हिंगोली, त्यानंतर वाशिम, अकोला, त्यानंतर यवतमाळ. तर हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोकांचा निर्णय घेतलाय आणि तो शेतकरी कायमचा निघून गेलाय आणि त्याची पत्नी तिथे कुटुंब प्रमुख आहे. तर अशा घरांमध्ये प्रत्येक व्यक्तीला साधारणपणे 250 ते 300 रुपये प्रति महिना दिला जातो आणि अशा पद्धतीने हे पैशांचं वितरण होत असतं. आता हा 2013 पासून ही योजना त्या ठिकाणी काढलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही जर या सांगितलेल्या 14 जिल्ह्यात राहत असाल तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहिला नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.